विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. युवा नेते सुहास बाबर व अमोल बाबर यांनी स्वर्गीय शोभा काकी बाबर यांचे द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त एक निर्णय घेतला आणि तमाम मतदारसंघातील बाबर कुटुंबावर प्रेम करणारे भावूक झाले. आई ही आई असते असे सांगत भावूक झालेल्या सुहास बाबर व अमोल बाबर यांच्याकडे पाहणारा प्रत्येकजण आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होता. लहानपणापासून जिने वाढवले, चांगले संस्कार दिले, ती आई म्हणजे स्वर्गीय शोभा काकी आपल्या नाहीत हे आजही पटत नसल्याचे बाबर कुटुंबातील सदस्य व त्यांच्या सान्निध्यात आलेला प्रत्येकजण सांगतो आहे. त्यांना देवपूजा, भक्तीबरोबरच वारकरी संप्रदायाची अतिशय आवड होती आणि आपल्या आईची हीच परंपरा व आठवण म्हणून तिच्या पुण्यस्मरणानिमित्त मतदारसंघातील प्रत्येक भजनी मंडळाला पेटी, टाळ व ढोलकीचे वितरण करण्याचा अतिशय समर्पक निर्णय घेतल्याने आता प्रत्येक मंडळाच्या भक्तीमधून, भजन कीर्तनामधून आईचा सहवास संबंध मतदारसंघाला लाभणार असल्याचे युवा नेते सुहास बाबर यांनी सांगितले. पाहुयात काय म्हणाले ते. सर्व वारकरी संप्रदायातल्या सर्व लोकांचं, आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व मार्गदर्शकांचं मी मनापासून बाबर कुटुंबियाच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो. माझ्या आईचं 2 दिवसापूर्वी दुसरं वर्ष श्राद्ध पार पडलं. भाऊंचं निधन होऊन 6 महिने झाले होते आणि त्यामुळं तिचं वर्ष श्राद्ध आम्ही औदुंबरला त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातल्या फक्त आमच्या घरातले लोक जाऊन आम्ही वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम केला. आणि माझ्या आईचं आणि पांडुरंगाचं एक वेगळं नातं होतं, कारण मी गेले अनेक वर्ष तिला बघतोय. आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त देवपूजा, भक्ती भावना अतिशय सात्विक पद्धतीने करणारी माझी आई होती. अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा, म्हणजे ती जाण्यापूर्वी उज्जैनला गेली होती, उज्जैनवरून परत आली आणि तुळजापूरला गेली, भवानी देवीला गेली आणि पंढरपूरला गेली. पंढरपूरवरून आली आणि 2-3 दिवसातच ती आजारी पडली आणि तिचं देहवासन झालं. पण आयुष्यभर आमच्या कुटुंबाला सांभाळत असताना तिनं जे पथ्य पाळलं ते असं होतं की भक्ती आणि देवपूजा ह्या गोष्टीवरती प्रचंड तिचा आघात, प्रचंड विश्वास होता आणि तिने आयुष्यभर ते पाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आम्ही दोघा भाऊ आमच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी असा निर्णय घेतला होता की तिच्या रूपात काहीतरी चालू राहिलं पाहिजे. त्या भूमिकेतनं आम्ही सर्वांनी तुम्हाला एकत्र बोलण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये जेवढी भजनी मंडळ आहेत, ते रजिस्टर असतील किंवा रजिस्टर नसतील, पण भजनी मंडळ आहे जिथं भजनाचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी चालतो, अशा मंडळांना तिची आठवण म्हणून काहीतरी आपण द्यावं आणि त्या तिच्या रूपातून आपल्या तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळे माध्यम व्हावं आणि कुठेतरी तिची आणि देवाची गाठ व्हावी. त्यासाठी तुम्ही जे भजन करताय
त्या भजनाच्या माध्यमातून ते पार पडावं यासाठी आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि वारकरी संप्रदायाला भजनी मंडळ जे सामान लागतं ते देण्याचा यामध्ये आम्ही प्रयत्न केलाय. मी एवढीच विनंती करेन की मला माहित नाही पण आम्ही जेवढं उपलब्ध होईल ते उपलब्ध करून देण्याचं. आज पहिल्या टप्प्यामध्ये 50 सामान त्या ठिकाणी उपलब्ध झाले 50 मंडळांना. येत्या काही दिवसांमध्ये राहिलेल्या लोकांचं जसं जसं तयार होईल तसं ते आपल्याला मिळेल. आपण सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामध्ये सात्विक भावना आहे की म्हणजे आमच्या दोघांच्याही भावना त्यामध्ये आमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या भावना आहेत. माझी आई खूप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की सकाळी काही लोक पूर्वी ग्रामीण भागात यायचे आणि गाणं म्हणत ते देवाची गाणी म्हणायची जायचे. त्यांना कुठे बसवत नव्हती पण आमची आई त्यांना घरात बोलवून घ्यायची, गाणी म्हणायला लावायची, भजन म्हणायला लावायची, नाश्ता द्यायची, चहा द्यायची आणि मग त्यांना घालवायची. प्रचंड नाद तिला देवाचा होता आणि तुमच्या माध्यमातून तिच्या नावानं काहीतरी देवाची सेवा व्हावी त्या चांगल्या हेतून आम्ही सगळं करतोय. मी तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही मनोमन भावे स्वीकार करावा आणि माझ्या आईची आणि देवाची गाठ घालून द्यावी एवढी तुमच्या पुढे एक अपेक्षा व्यक्त करतो. खूप मोठी परंपरा वारकरी संप्रदायाचे हे सरकार तुमच्या पाठीमागे खूप ताकदीने उभं राहिले. शिंदे साहेब खूप मोठ्या शक्तीनं वारकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिले. पंढरपूरमध्ये आता 1000 बेडचं हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प त्यांनी केलाय. मला असं वाटतंय की आपण सर्वांनी एकत्र येऊन ह्या संप्रदायाकडे ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. मी शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे की आता ते मला माहित नाही पण येत्या काही दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. पण पुढच्या टप्प्यामध्ये खानापूर तालुक्याला एक आणि आटपाडी तालुक्याला एक वारकरी भवन व्हावं यासाठी आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. ती संकल्पना आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे मांडणार आहे आणि निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करून घेऊ. मी तुमच्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमचा आभार मानतो.